जॅग्वार्स यांनी शेवटच्या लीग मॅच मध्ये उत्कृष्ट अशी खेळी करून पहिल्या 2 नंबरवर आपला ताबा बनवलाय आणि तब्बल दावेदार झाले ते क्वालिफायर 1 च्या फायनलच्या रेषा 1 पाऊल जवळ। दोन्ही टीम मधनं जी टीम जिंकेल ती मानकरी ठरेल भोईवाडा मार्केट लीग 2025 च्या फिनालेसाठी। सर स्कोरर रेडी नाही, 2 मिनिटं थांबवायचं आहे। गोलंदाजी मार्कवर अवधूत मागच्या मॅच मध्ये खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली। BML पर्व 2025 जंजिरा जॅग्वार्स वर्सेस शिवनेरी लायन्स। टॉसचा मानकरी होते शिवनेरी लायन्स आणि जंजिरा जॅग्वार्स आणि गोलंदाजीचा प्रयत्न गिरजा रेडी। चांगला चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन 1 धावेसाठी शौनक यांनी अडवलेला आहे। खूपच उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली सकाळपासनं सतीश लोके आणि सुहास पावसकर यांनी, सुहास पवार सॉरी। बॉलिंग मार्कवर सज्ज अवधूत, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू बॅट ऑफ द फ्लिकने 1 रन घेण्यात यशस्वी ठरले फाईन लेगच्या दिशेने। सतीश लोके बॅटिंग मार्कवर सज्ज, 52 वर्षाचा हा यंगस्टर। पुढचा चेंडू कट मारायचा प्रयत्न, उत्कृष्ट असा कट आणि खणखणीत चौकार। अवधूत यांचा शॉर्ट परीचा चेंडू होता, पहिलेच बॉलच्या लाईन मध्ये आले, थोडेसा रूम बनवला आणि पॉइंटच्या दिशेने सतीश लोके फुल पद्धतीचा चेंडू बॅटची इनसाइड एज टॅप संदेश कदम यांच्या हातात जाऊन 1 धाव घेण्यात यशस्वी। धाव संख्या पुढे सरकवताना सुहास स्ट्राइकला, राईट आर्म राउंड द विकेट अवधूत। चांगला चेंडू स्वीप, चांगला शॉट आणि सुहास यांचा खणखणीत चौकार। चांगला हल्ला चढवताय तो, एका बाजूने सतीश आणि एका बाजूने कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट सुहास। अवधूतचा चांगला समाचार घेत आहेत। शेवटचा चेंडू परत एकदा स्वीप मारायचा प्रयत्न आणि लास्ट बॉलला कमबॅक करतोय तो अवधूत। 1 धाव घेण्यात यशस्वी। 1 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 11 धावा। चांगली खेळी आणि आता बॉलिंग मार्कला सज्ज होतोय तो अंकित। सकाळपासून आपण बघतोय त्याच्या वेगाने बॅट्समनला अक्षरशः वेडा करून टाकलाय, पण भिंतीसारखा उभा आहे तो सतीश। बॉल कदाचित फुटबॉल सारखा दिसत असेल त्याला। पुढचा चेंडू राईट आर्म राउंड द विकेट, चांगला चेंडू, तितका चांगला फटका, झेल घ्यायचा प्रयत्न आणि तितकी चांगली फिल्डिंग। अजय मोहिते यांनी डायरेक्ट हिट मारलाय मॅच मध्ये, कोणतीही कसर न सोडताना जंजिरा जॅग्वार त्यांचे 100% देताना। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारायचा प्रयत्न, झेल अवघड होता पण अशा कॅची। चांगला चेंडू, परत एकदा सन्मान दिलाय चांगल्या चेंडूचा आणि 1 धाव घेण्यात यशस्वी ठरलेत ते सुहास। टीमची धाव संख्या 13 धावा। सतीश बॅटिंग मार्कवर सज्ज, सतीश लोके। पुढचा चेंडू, चांगला चेंडू, तितकाच परत एकदा सन्मान देताना चांगली खेळी। पहिल्या ओव्हरला 2 चौकार आल्यानंतर अंकितला सन्मान देताना दिसत आहेत सुहास आणि सतीश। चांगली पार्टनरशिप ग्राउंडवर बघायला भेटते।
पुढचा चेंडू, चांगला शॉट, परत कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न, पण बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दिशेला गेलाय आणि राहुलने काहीसा 30 यार्ड सर्कलच्या आत रोखवलेला आहे तो बॉल. चांगली गोलंदाजी, त्यावर चांगला सन्मान आणि चांगली फलंदाजी करताना शिवनेरी लायन्स. सतीश लोके बॅटिंग मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू, बघूया काय होत आहे. परत कव्हर्सला मारायची प्रयत्न. एक धावाने धावसंख्या पुढे सरकताना रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केलाय, पण परत एकदा चपळाईने खूपच उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला भेटते. सतीश हे सकाळपासूनच उत्कृष्ट अशी पार्टनरशिप सुहास आणि सतीश यांच्यामध्ये, आणि खूप वेळापासून एकत्र क्रिकेट खेळतात, त्यामुळे खूप चांगली समजूत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा बिना गडी बाद. बॉलिंग मार्कला आलाय तो फिरकीचा जादूगार संदेश कदम. मागच्या प्रेशर मॅच मध्ये पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आणि कॅप्टन साठी काम सोपं करताना जेव्हा बॉलिंग कोणाला द्यायची असा प्रश्न असतो तेव्हा संदेश कदम, अवधूत, अंकित आणि वेदांत पुढे येऊन चांगला मारा करतात. फुलटॉसचा चेंडू, स्वीप मारायचा प्रयत्न, चांगला फ्लाइट दिलेला, बॅटीची इनसाइड एज घेऊन फाईन लेगच्या दिशेने 1 रन येताना दिसतोय. पुढचा चेंडू संदेश कदम यांचा सतीश यांना. परत एकदा लूप मध्ये फसवायचा प्रयत्न केला आणि वाईड चेंडू. परत एकदा वाईड चेंडू, काहीशी लाईन चुकताना दिसतंय, बॉल हातात थांबतोय थोडासा. काय बोलताय, क्वालिफायरचं प्रेशर आहे का हे? संदेश कदम 2 वाईड चेंडू, त्यानंतर पुढचा चेंडू बघूया काय करतात. चांगला चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, परत एकदा कट मारलाय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अमित यांनी. टीम साठी 3 धाव वाचवल्या आहेत. ड्रायव्हिंग डाऊन द राईट, शॉट मध्ये इतका पेस नव्हता, त्यामुळे अडवण्यात यशस्वी झालेत. उत्कृष्ट अशी कामगिरी आणि फसवलाय तो सुहास यांना. आता आपल्याला बॅटिंग टीम कडनं थोडासा पॉझिटिव्ह इंटेंट म्हणजे अग्रेसिव्ह इंटेंट बघायला भेटतोय का हा प्रश्न असेल. समीर जेवेरी, त्याच्याबरोबर साथ देतोय तो सतीश लोके. चांगला चेंडू होता, फ्लाइट मध्ये फसवला. कीपर कडे कडा घेताना कीपर काहीच चुकी करत नाहीये. अजय मोहिते कॅप्टन लीडिंग फ्रॉम द बॅक. पुढचा चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, सरळ मारलाय, नो बॉल होता, पण त्याचा काहीसा फायदा घेऊ शकले नाहीये समीर आणि गोलंदाजाच्या हातात मारलाय. पुढचा चेंडू, फ्लाइटेड पद्धतीचा चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वाईट बॉल आहे, पण बॉडी वेट पुढे जाऊन स्टंप्ड झालेत ते समीर जेवेरी. प्रेशर 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 निर्माण होतोय का? संदेश, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, वाईट टाकलाय, पण 2 महत्वाचे फलंदाज घरट्यात परत गेलेले आहेत. बॅटिंग मार्कवर सज्ज येतोय तो अथर्व बिरवडकर. धावसंख्यावर काहीसा ब्रेक लागलाय. संदेशने चांगली गोलंदाजी केली आहे, थोडेसे एक्स्ट्राच गमावलेत, पण बॅट्समनला कोणताच चान्स देत नाहीये बॉलच्या खाली येऊन स्ट्रोक खेळण्यात. पुढचा चेंडू, लेग साइडला टॅप मारायचा प्रयत्न, पण बाउंड्री लाईनवर अमित यांनी अडवलेला आहे.
सतीश लोके बॅटिंग मार्कवर सज्ज. संदेशचा पुढचा चेंडू वाईड चेंडू परत उत्कृष्ट असा लेफ्ट केलाय तो सतीश यांनी. पुढचा चेंडू परत एकदा कव्हरेज सुरेख असा फटका पण सरळ अमितच्या हातात. आपल्याला चांगला नमुना बघायला भेटतोय बॉलिंग अक्रॉस बॉलिंग विथ द फील्डचा. बॉल बाउंड्री लाईनला ट्रॅव्हल होतोय. सर बॉल टू गो 1 टू गो 1 सेकंड सर 1 सेकंड सर. ओव्हर सर. स्टंपिंगला काउंट नाही. स्टंपिंगला बॉल काउंट नाही आहे. सॉरी माफ करा. एक चेंडूचा खेळ बाकी. संदेश कदम बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय तो अथर्व बिरवडकर. सकाळपासून पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि हा क्लीन बोल्ड. संदेश कदम उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत फिरकीचा जादूगार जे आपण बोलत होतो ती त्यांनी फिरकीची जादू चालवलेली आहे आणि बॅट्समन आउट. धाव संख्या झाली आहे ती 24 धावा 26 धावा सॉरी. पॉवर प्ले 26 धावा 26 स्कोर अपडेट करत होते. 26 धावा स्कोर अपडेट करत होते स्कोरर. पॉवर प्लेची ही ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरचं पतन करताना वेदांत घराटे बॉलिंग मार्कवर सज्ज. कृपया एक नोंद घ्यायची आहे की बॉलिंग मार्कवर सज्ज वेदांत. तीन खेळाडू बाउंड्री लाईनवर सज्ज आहे. पॉवर प्लेचा हे षटक बॉलिंगचा मारा करतोय तो वेदांत. उलटा चेंडू कव्हर फाईन लेगच्या दिशेने मार मिड विकेटच्या दिशेने मारलाय. आदित्य लब्धे बॉलवर चांगले चार्ज करून एकाच धावेवर थांबवताना टीमला. वेदांतचा पुढचा चेंडू बघूया काय करतात. फ्रंट फुटचा बॉल बॅक फुटवर खेळताना चुकी करतायत. वेदांत हुशार अशी गोलंदाजी करतोय आणि एक डॉट घेण्यात यशस्वी ठरलाय. नो चेंडू. खेळाडूसाठी स्नॅक्सचा प्रबंध मागे केलेला आहे टेंट मध्ये. कृपया ज्या खेळाडूंना स्नॅक्स खायचा असेल त्यांनी कृपया मागे जावे. आणि सुंदर अशी गोलंदाजी वेदांत घराटे. ही टीम बॉलिंग मार्कवर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत पहिल्या ओव्हरला 2 चौकार खाल्ले होते. त्यानंतर उत्कृष्ट असे खेळी करताना 1 महिना पहिले तब्बल 2 मिनिटं थांबायचं आहे. कृपया सगळ्या घ्यायची आहे. गेटवर जितक्या गाड्या आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. ज्या ज्या खेळाडूंच्या गाड्या असतील किंवा जे खेळाडू खेळत आहेत त्यांचे कोण मित्र असतील तर त्या प्लीज गाड्या काढून घ्यायच्या. तिकडे कार्यक्रम आहे आपल्यामुळे कोणत्या रहिवाशांना त्रास नको याची नोंद घ्यायची आणि सगळ्या गाड्या काढून घ्यायच्या आहेत. टोईंग व्हॅन येणार आहेत. गाड्या टो केल्या जातील. आपले पैसे वाचवायचे असतील तर कृपया लवकरात लवकर जाऊन बाहेरच्या गाड्या काढायच्या आहेत. तब्बल 1 महिन्याआधी जेव्हा ऑक्शन झालं होतं तेव्हा अमित शेट्टे आणि
अमित पावसकर आणि प्रफुल्ल पावसकर यांच्यामध्ये थोडीशी मिसरीडिंग झाली होती आणि हा गेलाय तो चौकार. मंदार यांच्या बॅटीतनं आलाय खूपच महत्वाचे रन्स. तर मी बोलत होतो जी फिल्डिंग टीम आहे जंजिरा जॅग्वार्स यांनी प्रफुल्ल पावसकरच्या ऐवजी चुकून अमित पावसकरला घेतलंय आणि आजच्या दिवसात इतकी सुंदर कामगिरी करून त्यांनी आपल्या टीमला इथपर्यंत पोहोचवलंय. मंदार पुढच्या चेंडूसाठी सज्ज. वेदांतला पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. बॅक ऑफ द हँड. मिसफील्ड झाली आहे. एक धाव घेण्यात यशस्वी ठरताय का? उत्कृष्ट अशी थर्ड अंपायरकडे निर्णय येतोय. रनआउटचा हा डिसिजन. सतीश लोके कॉन्फिडंट आहेत, ते पोचले आहेत, पण बघूया अंपायरचं डिसिजन काय येत आहे. चांगली कामगिरी केली जंजिरा जॅग्वार्सने. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा गमावल्या होत्या, पण त्यानंतर उत्कृष्ट असा कमबॅक करतायत. शिवनेरी लायन्सला आउट दिलेला आहे. आउट दिलेला आहे थर्ड अंपायरने. उत्कृष्ट अशी कामगिरी. रनआउटची संधी आणि संधीचं पतन केलंय विराज. चेंडू शेवटचा चेंडू उरलाय. वेदांत गराटे शेवटचा चेंडू उरलाय वेदांत यांचा. खणखणीत चौकार. सदतीस धावा लागलेल्या आहेत. 37 धावा, पण 37 धावा लागल्यात. 38 करायचे आहेत, पण काय झालंय? एक मिनिट. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला दिसतोय. नो बॉल लाईनीच्या नो बॉलचा रिव्ह्यू घेतलेला दिसतोय. कृपया चेक करावा. कृपया बॅट्समॅनने आत थांबायचंय. नो बॉल नाहीये. 38 धावा बॉलकर लागले आहेत. एक मिनिट. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे जंजिरा जॅग्वार्स यांना. त्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे.
एलिमिनेटर 2 चा टॉस करून घ्यायचा आहे. तोरणा टायगर्स वर्सेस रायगड. बॅट्समन पाठवायचे आहेत, कृपया लवकरात लवकर खेळ करून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळेची थोडीशी कमी आहे. कृपया कॉमेंट्री बॅट्समन उतरवायचे लवकरात लवकर, नाहीतर पेनल्टी दिल्या जाईल. फिल्डिंग सजलेली आहे, बॅट्समन लवकरात लवकर उतरवायचे आहेत. आणि बॅटिंग मार्कवर 38 धावाचा पाठलाग करताना लवकरात लवकर फिल्डिंग रचवायची आहे. बॅट्समन आत आलेले आहेत. अजय मोहिते बॅटिंग मार्कवर सज्ज. आपण फिल्डिंग सजवली होती, कृपया जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॅट्समनला येऊन वेळ झालाय आत. अजय मोहिते मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करून त्यांच्या टीमला 2 जागा स्किप करून 2 नंबरच्या दावेवर घेऊन आले. स्कोरर रेडी, बॉलर रेडी, बॅट्समन रेडी. प्ले. चांगला चेंडू, चांगला शॉट, तितकं चांगलं फिल्डिंग. शेतकरी रक्षण सकाळपासून उत्कृष्ट रीतीने सजवलंय ते शिवनेरी लायन्स यांनी. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला डॉट बॉल. हलक्या बाजूचा चेंडू. रोहितने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय. रनआउटची संधी, पण अंपायरचा डिसिजन आलाय ते नॉट आउट. चांगला चेंडू होता, तितका चांगला शॉट खेळला अजयने, पण सरळ प्लेअरच्या हातात जाऊन 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना ओपनिंगला आलेत ते मगाशी मी ज्या सुंदर असा चेंडू आणि चौकार. मगाशी मी ज्या प्लेअर बद्दल सांगत होतो, ऑक्शनला चुकी झाली, पाहिजे होता प्रफुल्ल आणि भेटला अमित, पण उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना सकाळपासून पुढचा चेंडू पुढे सरसावून मारायचा प्रयत्न. अथर्व बिरवडकरच्या हातात. 1 धाव घेण्यात यशस्वी. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने मिसफील्ड, पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय तो अथर्व बिरवडकर. 2 धावा वाचवल्यात. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळणारा हा खेळाडू सकाळ प्रश्न आपला जीव धोक्यात टाकून प्रत्येक रन वाचवताना त्या संघासाठी कन्फर्म चौकार अडवलेला आहे. परत फुल टॉस आणि चांगला शॉट. अजय मोहिते यांची बॅट वेळेत बोलायला लागली आहे आणि बोलते ते कशी खन 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 चौकार. 12 धावा. खूपच उत्कृष्ट कामगिरी पहिल्या ओव्हर नंतर. टीमची धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. यांना पण मानावं लागेल, सकाळपासून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. विकेट्सवर विकेट्स घेतलेले आहेत त्या गोलंदाजाने.
संतोष परत फिल्डिंग मध्ये बदल. बॅट्समनच्या दिशेने फिल्डिंग सजवताना अमित बॅटिंग मार्कवर सज्ज. पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू काहीसं प्रेशर संतोष यांच्यावर बघायला भेटतंय. परत एकदा मिस फील्ड पण चांगलं कव्हर अप. तितकाच खराब थ्रो पण परत एकदा चांगलं बॅकअप. चांगला टीम परफॉर्मन्स बघायला भेटतोय तो टीम शिवनेरी लायन्स यांच्याकडनं. पुढचा चेंडू परत एकदा फुल टॉस. लेग ग्लान्स आणि एक धाव घेण्यात यशस्वी. अजय मोहिते बॅटिंग मार्कवर सज्ज. कॅप्टन आयकॉन प्लेयर. पुढचा चेंडू संतोष यांचा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताय अजय मोहिते यांना. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी. फुलटॉस चेंडू होता. गॅप काढू शकले नाही पण निलेश यांची सुंदर फिल्डिंग. काय पाहिजे देतो ना. आणि अमित यांचा खन 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 खनखनीत चौकार. चौकारांची लढी लावली आहे ती अमित आणि अजय यांनी. टीमची धाव संख्या पुढे सरकवताना बॉलिंगवर क्वालिफायर 1चं हे प्रेशर आहे. आणि बघूया नाव नोंदवत आहे कोण नाव नोंदवत आहे. BML 2025च्या पहिल्या फायनलला धाव संख्या झाली आहे ती 20 धावा. संतोषचा पुढचा चेंडू परत फुलटॉस. फुलटॉस चेंडू येताना दिसत आहेत. प्रेशर 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 गेम असतात हे. रन्स जास्त जरी नसले तरी प्रेशर मध्ये कोण जिंकताय. परत चेंडू डॉट चेंडू अजय यांना. चांगला कमबॅक शेवटच्या बॉलला केलाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. अथर्व बिडवरकर बॉलिंग मार्कला सज्ज. आत्ताच आपण त्यांची फिल्डिंग बघितली होती. आता आपण त्यांना बघतोय बॉलिंग मार्कवर सज्ज. बारा चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची गरज. प्रेशर सिच्युएशन्स प्रेशर कोण जिंकतंय बघूया. अजून एकही विकेट गमावलेला नाहीये आणि वेगाने कूच करताय. अंपायरने निर्णय कळवायचा आहे. रन डेलिब्रेट होता. शॉट ऑफर केला नव्हता या बॉलला त्यामुळे रन नाहीये. अथर्व बिडवडकर बॅटिंग करतोय. अमित पुढचा चेंडू पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि खणखणीत चौकार. कव्हरच्या दिशेने वेगाचा अथर्व बिडवडकरच्या वेगाचा फायदा उचललाय आणि गॅप मध्ये टोल लावून दिलाय तो चौकार. अथर्व बिडवडकर यांचा पुढचा चेंडू चांगला कमबॅक करताना अथर्व. परत एकदा सुंदर चेंडू आणि कव्हरच्या दिशेने परत एकदा चौकार. जंजिरा जॅग्वार्स ज्यांना 2 मॅच आधी क्वालिफाय होतील की नाही हा प्रश्न होता ते फायनलच्या अगदी 2 बॉल जवळ. चांगला चेंडू हुशार खेळी
एक धाव घेण्यात यशस्वी. नो लॉस मारतायत की काय हा प्रश्न आहे आता. आणि टीमची धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 7 धावा फक्त उरलेल्या आहेत. परत एकदा चांगला शॉट कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण समीर जवेरी यांचं. 6 धावांची गरज शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 6 धावा. 6 पाहिजे 6 बॉल. 31 झाले 7. 38 करायचं आहे ना. तू एक बस रन किती झाले. 7 पाहिजे. 6 बॉल 7 धावा. 6 बॉल 7 धावा करायचे आहेत. पॉवर प्ले. मंदार मँडी पॉवर प्लेचा षटक घेऊन येतोय महत्वाचं. बॅटिंग मार्कवर दोन्ही बॅट्समन फॉर्म मध्ये. अमित पावसकर आणि अजय मोहिते. सहा बॉल 7 धावा चा पाठलाग करताना पुढचा चेंडू शॉट मिड ऑनच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी. 5 चेंडू 6 धावा. अमित हे उत्कृष्ट अशा फॉर्म मध्ये आणि त्याच्या साथीला अजय मोहिते. पुढचा चेंडू आणि चांगला शॉट चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत अमित त्यांच्या टीमला फक्त 2 धावा दूर फायनलच्या स्पॉट मध्ये. अमित पावसकर उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. नो लॉस हा स्कोर चेस करताना जंजिरा जॅग्वार्स पुढे जाऊन मारायचा प्रयत्न. मिसफिल्ड. एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. 3 चेंडू 1 धाव. स्कोर टाय झालेला आहे. मंदार हा कमबॅक करू शकतो का हा प्रश्न असेल. आणि बॅटिंग मार्कवर अजय मोहिते. पुढचा चेंडू आणि हा एक धाव. आणि फायनल मध्ये कूच केली आहे ती जंजिरा जॅग्वारच्या संघाने. अमित पावसकर यांचा बोलबाला या BML 2025 ला दिसलाय. आणि सिंगल हँडेडली दोन्ही प्लेयर्सने फायनल मध्ये नाव नोंदवलंय. पहिली टीम फायनलला जाणारी BML 2025 जंजिरा जॅग्वार्स.